कुंडली गवर्धार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकारामजी महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। पिंडघारीने झडपिला अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्राले पोटी। परमपिता परमात्मा परात्पर परमेश्वर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज रास रासेश्वरी प्रियकर रुक्मिणी रमण अकारण करुणावरणालय भक्तवांछा कल्पतरू श्याम सुंदराच्या दिव्य अनुकंपेनं हनुमान जन्माचा पावन प्रसंग आपण संपन्न करायला लागलो। कोरोना महामारीच्या बिकट समयामध्ये सर्व कार्यक्रमाला तडा गेलेला आहे, तरी पण वज्रदेह धारण करून जगताला आदर्श देणारा राम याचा सेवक या नात्याने ज्यांनी महान पुरुषार्थ मिळवत दास्य भक्तीचे आचार्य म्हणून महान पुरुषार्थ मिळवला, त्या हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये आपण चिंतन करायला लागलो। योग्य संतती जन्माला येण्याकरता वडिलाचा शुचिर्भूतपणा आणि आईचं पातिव्रत्य हे कायम लागत असतं। ज्या ठिकाणी वडिलाचा पवित्रपणा आणि आईचा पातिव्रत्य धर्म कायम असेल, असल्या अलौकिक दाम्पत्याच्या घरामध्ये परमविभूती ही जन्माला येते। अशा परमविभूतीमध्ये अनेक अनेक अवतार भगवान महाविष्णूंनी अशाच विधींच्या पोटी घेतले। अशाच युतीच्या पोटी भक्तराज या नात्याने दास्य भक्तीचे आचार्य म्हणवणाऱ्या हनुमंतरायांनी जन्म घेतला। अंजनी माता अंजनी पर्वतावर त्र्यंबकेश्वर आणि नाशिक यामध्ये असलेल्या क्षेत्रावर तप करते आहे आणि जिच्या तपाला प्रसन्न झालेले भगवान भोलेनाथ आणि स्वतः तिच्या पोटी येण्याकरता तयार झाले। योग असा येतो, रावणाला मारायचा आहे, पण रावणाने मिळवलेला अलौकिक वर दिव्य आहे, मला मरण यावं पण एका योग्य माणसाच्या हातून यावं, मला देवाच्या हातून मरण येऊ नये, दानवाच्या हातून मरण येऊ नये, मरण यावं ते योग्य माणसाच्या हातूनच यावं। आणि ज्यावेळेला हा वर मागितला त्यावेळेला स्वतः परमात्मा विचार करायला लागले, असा पुरुष कोण असेल, आणि भगवान महाविष्णूच रामाच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले, जो मर्यादेचा पुतळा आहे। भगवान सांब सदाशिव विचार करायला लागले, मर्यादा पुरुषोत्तमानी जगतात अवतार घेण्याचं सुनिश्चित केलेलं आहे, पण मला देखील या पृथ्वी तलावर त्यांची सेवा करायला अवतार घ्यायचा आहे। पण अवतार घेत असताना राम जर मानव आहे तर मला मानवापेक्षा खालच्या दर्जाची योनी मिळावी आणि त्यातून जगतातला सर्वात उत्कृष्ट असा दास्य भक्तीचा धर्म आचरण करत मी त्यांची सेवा करावी। याकरता विचार करत असताना मनामध्ये विचार आला, बस एक वानर योनी हेच एक याला श्रेष्ठ असेल, जी मानवापेक्षा कनिष्ठ आहे पण दास्य भक्तीचा आचार्य म्हणून कार्य करण्याकरता श्रेष्ठ आहे। आणि असं औचित्य साधत असताना देवांगणाच्या हातून शृंगी ऋषीला पाचारण केलं। राजा दशरथाच्या नगरीमध्ये विभांडकाचा हा मुलगा वसिष्ठाच्या परम मार्गदर्शनामध्ये पुत्र कामेटी यत्न संपन्न करतो आणि पायस पात्र हातात घेतलेले यत्न भगवान वर आले। ताबडतोब शृंगी ऋषीच्या हातामध्ये यज्ञनारायणांनी प्रसाद दिला, वसिष्ठाच्या हातात तो सोपवलेला आहे आणि वसिष्ठांनी राजा दशरथाकडे सोपवल्यानंतर पहिला भाग कौशल्या महाराणीला दिला, दुसरा भाग सुमित्रेला दिला, तिसरा कैकेयीला दिला। कैकेयी तारुण्यात आहे, सौंदर्याचा अभिमान आहे आणि तिला अभिमान झाल्यामुळे राजा दशरथाला जरा तिरस्कृत नजरेने पाहताना बोलायला लागली, मला आधी का बरं हा भाग दिला नाही, पहिला भाग कौशल्याला देण्याऐवजी मला हा भाग द्यायला पाहिजे होता। आणि ज्यावेळेला मनामध्ये असा तिरस्कृत भाव आला, आकाशातून एक देवांगना घार झालेली आली आणि तिच्या हातावरील पिंड उडवला आणि उडवलेला पिंड थेट आकाश मार्गाने अंजनी माता अंजनी पर्वतावर तप करत बसलेली आहे।
तिच्या हातामध्ये तो पडलेला आहे. हातात घेतलेला तो पिंड क्षणार्धामध्ये तिने भक्षण केला आणि तोच दिवस तोच महिना राहिला. भगवान महादेव ज्यांना रामाची सेवा करण्याकरता हनुमंताच्या रूपात जन्माला यायचा आहे, अंजनी मातेच्या पोटी समावले. योग्य असा दिवस आला. चैत्र शुद्ध पौर्णिमेचा पावन पर्वकाल. चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयाशी महारुद्र प्रगटला. अंजनीने तो सेविला. भगवान महारुद्र भोलेनाथ हनुमंतरायाच्या स्वरूपामध्ये अंजनी मातेच्या पोटी जन्माला आले. बोलिये पवन सुत हनुमान की जय. ज्यावेळेला हनुमंतरायाचा जन्म झाला, जन्म झाल्याच आईला विचारतात आहे, आई ग मला भूक लागलेली आहे, काय मी भक्षण करावं? आई बोलायला लागली, बाळा लाल लाल फुलं लागलेली आहेत, याचं तू भक्षण करावं. सूर्योदयाचा पावन पर्वकाल होता आणि लाल रंगाचा उगवता सूर्य त्यांना दिसला. तशीच बरारी मारली आणि आपल्या दाढीमध्ये हनुमंतरायाने भगवान सूर्यनारायणाला धरलेला आहे. जगतातला सगळाच प्रकाश बंदिस्त झाल्यामुळे इंद्राने वज्र मारलं, हनुवटीवर मारलं आणि यांचं नाव हनुमान झालं. पण बेहोश झालेला हनुमंतराया जसा पडतात आहे, वायुदेवतेने आपल्या हातात पकडला आणि जगतातला प्राणवायू आकर्षित केला. ज्यावेळेला जगतातला प्राणवायू आकर्षित झाल्या त्यावेळेला सर्व देवता शरण आल्या आणि हनुमंतरायाला विविध शक्ती त्यावेळेला प्रदान केल्या. हनुमंतराया वज्रदेही झाले आणि त्यावेळेला वरदान मिळालं, कोणतंही शस्त्र हनुमंतरायाला कधीच लागणार नाही. हनुमंतराया अग्नीत जाणार नाही, पाण्यात बुडणार नाही, वायूमध्ये उडून जाण्याची यांची स्वशक्ती असेल. नाना प्रकारचे आयुध यांना मिळाले आणि सर्व देवता आल्या आणि सर्व देवता येऊन हनुमंतरायाला दिव्य असा आशीर्वाद दिला. हनुमंतरायाने दिव्य असा आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर अंजनी मातेच्या कुशीत खेळायला सुरुवात केली. बालपण अलौकिक आणि दिव्य आहे. काहींच्या मते हनुमंतराया रामप्रभूच्या सानिध्यामध्ये राम वनात जाताना यमुनीच्या पलीकडे मिळाले असं काहीच म्हणणं आहे. काही रामायणामध्ये हा प्रसंग क्षेपक आहे असं म्हणतात. पण ज्यावेळेला अंगद आणि वाली सुग्रीवासोबत मैत्री आणि या मैत्रीच्या प्रसंगामध्ये वनवासात निघालेल्या रामाच्या आणि लक्ष्मणाचा दर्शनाचा प्रथम भाग ज्या वेळेला येतो त्यावेळेला विचारायला लागले, को तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? खरं तर तुम्ही ऋषिकुमार आहात की राजकुमार आहात? रामाने योग्य असा परिचय दिला आणि ज्यावेळेला असला परिचय झाला, घट्ट मिठी मारली आणि ज्यावेळेला भगवंताच्या सोबत दास्यत्व स्वीकारलं, भगवान रामचंद्राने देखील निवेदन केलं, मला माझ्या पाठच्या भावापेक्षा तुम्ही अधिक मला मान्य आहात. कडकडून मिठी मारली. त्यानंतर हनुमंतराया आणि राम कधी अलगद झालेले नाही. आज राम अवतार कार्य समाप्त करून जात असताना हनुमंतरायाला बोलून गेले, ज्या ज्या ठिकाणी कथा होईल त्या त्या ठिकाणी तुम्ही राहावं, जगाचं संरक्षण करावं आणि रामभक्तीचे धडे जगाला द्यावे. आणि सप्त चिरंजीवामध्ये त्यांची वर्णी लागली. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश विभीषणः कृपा परशुरामस्य सप्तैते चिरंजीविनः. सप्त चिरंजीवातला एक ज्येष्ठ सामान हनुमंतरायाला मिळाला. भूत पिशाच निकटने यावे, महावीर जो नाम सुनावे. असला अलौकिक पुरुषार्थ यांनी मिळवला. भूत प्रेत पिशाच यांच्यापासून दूर राहायला लागले आणि म्हणून गावाचं ग्रामदैवत या नात्याने आदर्श रामाचा सेवक म्हणून प्रत्येक गावात हनुमंतरायाची मंदिरं उभी झाली. आज त्या हनुमंतरायाचा पवित्र पावन असा जन्माचा पावन पर्वकाल आहे, ज्याला चैत्र शुद्ध पौर्णिमेचा पावन अवसर म्हणतात. आणि असल्या अवसरावर
आज आपण ही सेवा, हे शब्द सुमन हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करत आजच्या चिंतनाला विराम देऊया. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकारामजी महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.